नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी मटार पुलाव बनवणार आहे। मटार पुलावाचा सुगंध आला तरी खावासा वाटणारा हा मटार पुलाव करायला खूप सोपा आहे। कमी वेळेमध्ये हा खूप छान असा मस्त पुलाव तयार होतो। चवीला तर खूपच स्वादिष्ट लागतो। तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। येथे मी 1 वाटी बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही येथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। आता हा तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी येथे 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तांदळाच्या दुप्पट पाणी घालून हा तांदूळ 15 मिनिटे भिजत ठेवायचा आहे। पुलाव बनवण्यासाठी मी येथे पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। तुम्ही पुलाव बनवण्यासाठी कुकर किंवा कढईचाही वापर करू शकता। आता यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे। तुम्ही येथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। आता यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र हे आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहे, हलकेसे तळायचे आहेत। येथे मसाल्यामध्ये तुम्ही अजूनही वस्तू ॲड करू शकता। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकायची आहे। जिरी तडतडली की त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत। येथे मी मटार, गाजर आणि फरसबी घेतलेले आहे, ते आता यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं 2 ते 3 मिनिटं भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही भाज्या यामध्ये अजूनही ॲड करू शकता। तुम्हाला पाहिजे असेल त्या भाज्या त्यामध्ये घालू शकता। भाज्या छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि सर्व मिश्रण छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा पुलाव मसाला, जर पुलाव मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी मसालाही घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आहेत, त्यातील पाणी काढून हे तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि सर्व मिश्रण पुन्हा एकत्र करून 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे। जर तुमचे तांदूळ दुसरे असतील तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा। आता हे सर्व एकत्र केल्यानंतर यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं हा पुलाव बारीक गॅसवर शिजून द्यायचा आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता येथे मटार पुलाव किती छान तयार झालेला आहे। सुगंध तर खूपच छान येत आहे। आता हा मटार पुलाव एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। येथे पाहू शकता तुम्ही किती मस्त हा पुलाव दिसत आहे। चवीला पण खूपच छान लागतो। एकदा करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।